नमस्कार मंडळी, मी धनश्री पाटील आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून झालंय धनश्री। तर आज रक्षाबंधन आहे आणि त्याच्यासाठीच मला एक व्हिडिओ टाकायचा होता माझ्या इंस्टाग्राम वरती आणि त्याचं मी उठल्यापासून एडिट वगैरे सगळ्या गोष्टी बघते। त्या नादात मी ना ब्रश केलं ना काही खाल्लंय ना काही आळशीपणा जो काही केलाय। खरं तर आळशीपणा नाहीये, मी माझ्या कामाला जास्त प्राधान्य दिले जे की मला नाही केलं पाहिजे। मला हेल्थलाही तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे, सेल्फ रिमाइंडर होता। ते सगळं केलंय आणि आता घरात सगळा पसारा आहे कारण मी काहीच आवरलं नाहीये। ही सगळी माझी कामं आहेत जी दिवसभरात मी करते, ती मलाच करायला हवी, ती मी केली नाहीये, ती आता करायला हवी। मी तेच का रिपीट करते आणि मम्मी शिव्या घालणार आहे मला कारण मम्मी गेली आहे मंदिरात। तर पटापट हे सगळं आवरूया। त्याशिवाय जस्ट एक अपडेट, मी मस्तपैकी घसरलेली आहे आणि लागून घेतलंय स्वतःला। काय नाही, चालता बोलता पडायची सवय आहे मला, ते आहेच। मी एका इव्हेंटला गेले होते आणि त्यावेळेला माझ्या वॉटर मधलं सगळं पाणी माझ्या पर्समध्ये सांडलं। आता मी माझी पर्स पण इथे सुकत ठेवली, सगळे मला व्यवस्थित ठेवावं लागणार, नाहीतर पडणार आहेत मम्मीच्या शिव्या, ते आहेच। मस्त अशी आंघोळ करून झालेली आहे ना, आता वाटतंय कसं एकदम तरतरीत। आणि आता बनवूया आपण साबुदाण्याची खिचडी कारण मम्मी पप्पांचा आहे उपवास, श्रावणी सोमवार। भाई मी स्किन केअर करायलाच विसरली, नशीब लक्षात आलं। जर मिरच्या कापल्यानंतर लक्षात आलं असतं झोपते झोपते तारारारा झोंबलं असतं बाई। तारारारा हे कशा प्रकारचं झोंबणे तुझं धनश्री? मस्तपैकी खिचडी झाली आहे तयार। इकडे माझ्या भावासाठी पनीर भुर्जी। आता मी खिचडी घेऊन चालली खायला, भूक लागली खूप। ह्याचे इकडे वेगळेच थाट आहेत, सगळा पसारा काढलाय आणि इथे झोपलाय। हे आवर हे सगळं पद्धत बघा त्याची, पायाने वगैरे दाखव। झालंय ना हे तुझं, ठीक आहे। मग आतली कपडे घडी कर जा। काम काही करायला नको काय मग म्हातारे, भिजलीस? कसा चकमा दिला पावसानं, दे इकडे। सगळे भिजवून आणले बाईनं। 700-800 रुपये अशी असते त्या मोस्टली होती काहीतरी डेंजर। 700-800 रुपयाची राखी पाहिजे तुला? कोई तरीका है भीक मांगने? हा म्हणजे अशी डेंजर काय असते वेगळी तर ठीक आहे म्हणलं, तेवढे पैसे दिले असतात। 80 रुपये काय तुम्हाला थोडा अलग ही डिमांड आहे। घाणेरडी गाठ बांधलीस ना तू? अरे थांब जरा, बांधू तरी दे, थांबत जा जरा। दिलेला ते संग टाकायला ओळात तोंड बंद ठेव। एवढं करणारच ना? नाही थोडा नाही, आम्हाला पण नाही। अरे तो मोमोज आहे मोमोज आहे तो, पेढा बनवून या पेपरात ठेवल्या म्हणते लोकांना पेढा वाटतं, मोमोजच आहे भाई। वरून फक्त पेढ्यासारखा दिसतो। तर माझ्या सर्व भावांनो, ह्या बहिणीची पहिली कमाई झालेली आहे आजची। मी आता चालली आहे माझ्या दुसऱ्या भावाकडे। माझा भाऊ नंबर 2 भेटलेला आहे। ये है मेरा चुलबुला, छोटा सा मोटा सा गोंडा सा भाई जो ज्यादा बात नहीं करता कॅमेरा पे। थोडासा पाऊस येऊन गेल्यामुळे जे मस्त गरम झालंय मला। हाय मेरे लिए चाय है कि नहीं? डालने के बाद ऐसा नहीं आंटी, मेरे को अब चाय चाहिए। बनेगा चाय, मेरे को नहीं मिलेगा चलेगा, तू रोज का है। हम दोनों के लिए बनेगा। अच्छा मेरे को लगा ऐसा बोला, मेरे को नहीं मिलेगा चलेगा पर तू रोज नहीं। इसको इतना इम्पोर्टेंस दूंगी क्या आंटी? आलसी लोग में आने के बाद तैयार होते हैं, शर्म लज्जा नहीं है। इतना भारी आईफोन है कब लिया? कब का लिया है? तुम पागल है क्या? तेरा OnePlus ही मालूम था। मेरे को भी OnePlus ही आता। अरे दोनों भाई बहन बंद हो क्या? जब मैंने नया लिया था उसके बाद भी मैं इधर आई थी, फ्रिक्वेंटली इधर आई थी। कैसा पागल इंसान है, कितना झूठा है, कैसे तुम सब भूल गए हो? मैं डिसोन करना चाहती हूँ इस फैमिली को। नवरात्रि में दिया था वो टाइम पे था तेरे पास? हाँ तभी तो मेरे फोटो फोन से तूने मेरे वीडियोस वगैरह निकाले थे इधर, हम जब नवरात्रि में ऐसा नाच रहे थे तब। पता करके यार मेरे को अभी तक तेरे याद है, तेरे पास एक साल हो गया। ग्रीन कलर का लाइन आया था उसपे। हाँ वो ग्रीन कलर लाइन OnePlus सबको याद है, जो जो मुझे मिला उन सबको याद है। और ऑलमोस्ट मुझे उसके कि वो लाइन आ गया है तो आप रिटर्न कर सकते हो आराम से। मेरे पास 20-25 रील आए होंगे, लोगों ने भेजे होंगे क्या रे तेरा फोन का प्रॉब्लम है ना ये। तुझे पता है तूने कुर्ता पहना है, ये क्या ही हालत किया है तूने उस कुर्ते का। अरे हवा आएगा, हवा इज इम्पोर्टेंट देन कुर्ता। तुझे स्कूल में क्यों बुलाया था?
फेलिसिटेशन। क्यों लेकिन? मराठी में फर्स्ट रैंक आया। मराठी सब्जेक्ट में गुजराती लड़की मराठी सब्जेक्ट में 94 ला रही है और हम क्या कर रहे हैं? वो खा रहे हैं। इनसे काही एवढं चांगलं नाहीये. रुको जरा सबर करो. हाय। गंजेड़ी औरत. नहीं मैं गांधी, तो मेरे पास बाल है। अरे यार इसका क्या ही लॉजिक था. अरे ओ दीदी मैंने गंजी औरत नहीं बोला था. तो नशीली औरत बोल देते, समझ जाएगा. आपने कभी लड्डू को पेड़ा खाते हुए देखा? आज देखेंगे. खा ले खा ले खा ले. गुड बॉय. अरे क्या रक्षाबंधन में चपटी गिफ्ट कर रहा है मेरे को. क्या है ऐसा करता है क्या? नशे की बहन लग रही है तेरे को. माझी लाडकी बहीण. इसके लिए तूने इतना. माझी लाडकी बहीण. थैंक यू. मैं बड़ी हूँ. तू खड़ी होगी तब ना. अच्छे से चूमने नहीं है. वेरी गुड. अच्छे से एकदम इधर देखिए. आग लगा दी तो बचे ना वो भी उड़ जाते. लेकिन ये चीटिंग है ना. हर साल ये मेरे को बस ये चॉकलेट या फिर ऐसे कुछ छपाता है. तेरा उम्र तो है निशा. मेरा उम्र हाँ तो मतलब हाँ मन से हूँ बच्ची में. मैं तो जान मुझ की पिट रही हूँ ताकि अगले साल कुछ तो अच्छा गिफ्ट मिले. ये क्या है? भाई मेरे पास टाइम नहीं था. अपन जाएंगे शॉपिंग को. यही तो चाहिए था मेरे को. I have got this Gucci. सुन ना चमचे पर पानी लेकर आती उसमें डूब मर थोड़ा. ये देखिए बच्चा अच्छा सा गिफ्ट लेकर आ रहा है और ये इंसान सेलिब्रेशन दे रहा है. बेशर्म ऊपर मत देख. मैंने तेरे को बोला ना अपन शॉपिंग पे जाने वाले. तू चुप रहे. वो खाली ब्लॉग में बोल रहा है, खाली ब्लॉग में बोल रहा है. झूठा इंसान. असली बात बता, पैसा कौन दिया उसके लिए? मैंने तो दिया था. चल चल चल. और अगर तेरे को पैसे देना ही था तो इसको भी अगर तू मेरे लिए गिफ्ट लाने पैसा देता ना तो भी चलता मेरे को. अच्छा चीज तो लेकर आया वो. जो मैंने इस साल चिराग को परेशान किया है. बाय. मी पोहोचली माझ्या तिसऱ्या भावाच्या घरी आणि हा केक त्याने मला सकाळीच माझ्या घरी पाठवला होता की हॅपी राखी धन्नो म्हणून. तर म्हटलं की रक्षाबंधनचा केक आहे, एकटीने कापून त्याला काय अर्थ आहे. तर म्हणून मी केक घेऊन आणि माझी राखी घेऊन आली त्याच्याच घरी. तर सोबत कापूया. आणि मी येणार आहे ते त्याला नाही माहित. आय होप माझं सरप्राईज त्याला आवडेल कारण पहिल्यांदा मी त्याला राखी बांधणार आहे. आम्ही भाऊ बहीण एकमेकांना मारत वगैरे सगळं हरकत तशी करतच असतो, बोलतही असतो, पण कधीच आम्ही राखी नाही बांधली. मी पहिल्यांदा त्याला राखी बांधणार आहे. अरे लवकर दरवाजा उघड. हा केक काय मी एकटा कापू? हा ये फूड राखी. हे काय काय? नारळी भाते, हळद कुंकू, दिवा, फूल आणि या राखी. कसलंच भारी. पुढे गेला हळद कुंकू, अक्षता, राख्या, असंच फूल आणि दिवा. हे कायच क्रिएटिव्हिटी आहे. काकींच्यात क्रिएटिव्हिटी कुठून कुठून भरली आहे. अख्ख्या घरात तुम्हाला जे काही दिसते ती सगळी काकींची क्रिएटिव्हिटी आहे. अरे तिथलं पडलं ते सगळं. पण तरी इथे सगळ्या प्लेट्स होत्या ज्या मस्तपैकी सुंदर काकींनी रंगवल्या होत्या. लावायचे फक्त ही क्रिएटिव्हिटी बिघडली काकी. इथे सगळ्या प्लेट्स असायच्या. का करतो तू असं? असं एक केलं तर तो चिमटा याच्यावरतीच बसला. कर्म येते तुझं. का माझ्या ट्रायपॉड सोबत खेळतोय? हे कसलंच भारी खेळणं आहे. मला लहानपणाची आठवण आली. पण हे माझ्याकडे असायचं असं सगळं. मला वाटलं तुम्ही सर्वेशला सांगताय लवकर संसाराला लाग बाबा. आता हे चेंज करायला लावलंय मला. इकडे ये ना मग. लहान मुलाला दाखवतात. येडे गपचूप. येतो का इकडे? आयो मोठ्या माणसाला सांगून पण ऐकतो कुठे. आणि कुठे इकडे ना. हे बघ मी तुझी बहीण आहे. हो कुठे पडली? तिकडे तिकडे कुठे पडली? गिऱ्या में ऐसा झपाक झुपक चपाक बसले. जय देव जय देव. शाबाश शाबाश. पण लागेल ना रे तिला. बंद करो हाथ जोड़ के मैं. लायन्सला वरती जात होतो. बाईक वरतीच होतो. अचानक 4 जण आले. इथून 2 जण इथून 2 जण वगैरे असे फाटले लुटतील वगैरे तर असं तसं
त्याच्यामध्ये होतो आणि ते आले आणि मी याच्यातच होतो की ना आता जर हात वगैरे मध्ये टाकला ना उडवीन मी त्याला, पण मी थांबणार नाही. मॉर्निंग राईड वगैरे त्याला सनराईज बघायला जाऊ, पण आम्ही सनसेट पॉइंटला गेलो सनराईज बघायला. हे फक्त सर्वेश करू शकतो. आम्ही ते थांबलो की अरे सनराईज का नाही, उजेड आला सनराईज मागू लागायचं. ते लोक का आलेले थांबायला की अरे इधर पार्किंग लगाव ना 40 रुपये 40 रुपये. दिवाळीची साफसफाई करायची. सर्वेश खाली पडलं तर ते सगळं उचलणार कोण? तू तेरी दादागिरी निकाल दूंगा मैं. बोलली काय बंद कर, दिवा ओवाळायचा. अरे माझा जर ट्रायपॉड तुटला ना सर्वेश तुलाच नवीन द्यायला लावणार मी. सर्वेश पंखा बंद करतो इथून. काकीने केला का? अरे मेन म्हणजे माझ्या वस्तू या माणसाच्या हातात देऊन सगळ्यांचं खेळणं करतो तो. माझंही खेळणं करायला कमी नाही कर, मला अजून माहित नाही. It was at this moment that she knew. She fucked up. ना आजी तिथे होती, बसलेली होती, तिथून ती घाबरली आणि उठून आली होती ऑलमोस्ट. तिला खरंच वाटलं, खरंच मारलेलं, खरंच वाटलेलं. खीस नाही देत का? चल उठ. आता चड्डीवर बसणार होता इथे रक्षाबंधनला आणि आता विचारतो केस नीट आहेत का? थोडी लज्जा. आता कपडे घातले तर जरा व्यवस्थित बस. तुझ्या कॅरेक्टरचं काय करशील? असाच बसतो, जाऊ दे. का तू ठरवलंयस का मी म्युझिकच नाही वापरायचं? पायामुळे मी इकडे ठेवते, इथे पण ठेवत नाही. जर त्या पायाने उडवलंच इकडे सगळं नाही, तो थाट करेल म्हणून ना तुम्हाला भीती वाटते. इकडे ठेवते, पाय खाली घे ना. गळ्याला देऊ नको. झाली तुमची तयारी? लाली पावडर अजून काही नाही? बांधूया आपण राखी. गुड बाय. लग्न होऊ दे मेल्या पुढे काय तुझं अष्टपुत्र सौभाग्य होते. थँक्यू दादा. काकांच्या हातावर राख्या बघा. काका मग किती बहिणींनी लुटला आज? 20-25. आता केक कापूया. जिंक्स केकच्या बुडाला जर तुझं नाव राखी असं तर हॅपी धन्नो राखी झालं असतं. बिल्कुल चुप. मी पण त्या विचार करते काहीतरी तर बोलला. 3, 2, 1. मी जो स्वतःचा खून केलाय धन्नोच कापून. कसा काय बॅलन्स करणार आहे काय? चमन नारळी पौर्णिमेला नारळ अर्पण केल्यानंतर समुद्राला मग समुद्र निवळतो असा समज आहे. दिस इज अ बिलीफ की नारळ अर्पण केल्यानंतर. बट त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल की म्हणजे नारळ हे केल्यानंतर काहीतरी तर ऍक्शन रिएक्शन असेल. केर केवढा आलाय नाहीये, उरतो केर. त्या सगळ्या गोष्टी समजतात मला. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण गुगल करूया ना. आपण गुगल करू. साधं सोपं होतं, उगाच दोघं वाद घालायचं. ह्या नारळी भातावरून आमची भांडणं चालू झाली. आता फायनली तो नारळी भात मी खाते. हे काय काकू? नारळी भातासोबत वरण, वाल्याचं भिरडं, नारळी भात, मस्त अशी कोशिंबीर आणि आंबट असं लोणचं. असं ते काय म्हणतात, वेलची, सुंठ, ह्या सगळ्या गोष्टी अशा ज्या आहा मजा आली. हो, मी पहिल्यांदा खाल्लं. सो गाईस, अशा प्रकारे माझी रक्षाबंधनची वसुली करून झालेली आहे आणि आता घरी जायची वेळ आलेली आहे. मी तुम्हाला भाऊ बनवायच्या आधीच सांगते, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. बघून जाताय व्हिडिओ असंच कळतंय मला बरं का. पटपट कमेंट करा आणि सगळ्या व्हॉट्सअप, फेसबुक सगळ्या ग्रुपवरती माझा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांना मजा घेऊ द्या. तर गाईस नाही जमत, राहू द्या.